हॅलो एव्हरीवन, मी काजल तुमचं स्वागत करते आमच्या स्टडी डायरीज यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, पुणे महानगरपालिका सरळ सेवा भरती यासाठी आपण कंप्लीट एक लेक्चर सिरीज चालू केली आहे। आजचा आपला दुसरा लेक्चर आहे आणि कालच्या लेक्चरमध्ये देखील आपण मराठी व्याकरणामधील अतिशय महत्त्वाचे टॉपिक डिस्कस केलेले आहेत आणि ते म्हणजे वाक्य, वाक्याची रचना, समास व त्याचे प्रकार, प्रयोग व त्याचे प्रकार आणि शब्दार्थ अशा प्रकारचे टॉपिक डिस्कस केलेले आहेत। आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण मराठी व्याकरणाच्या दृष्टिकोनाने जे जे महत्त्वाचे टॉपिक आहेत ते पूर्णपणे आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत। त्यामुळे जे विद्यार्थी पुणे महानगरपालिका सरळ सेवा भरती यामधील कोणत्याही पोस्टची जर तयारी करत असाल तर तुम्हाला त्यामध्ये मराठी व्याकरणाचे प्रश्न हे विचारलेले आहेत। त्यामुळे आजच्या लेक्चरमध्ये आपण अशा प्रकारचे टॉपिक बघणार आहोत जे तुम्हाला येत्या पुणे महानगरपालिका सरळ सेवा भरतीच्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात। त्यामुळे जे विद्यार्थी याची तयारी करत आहात त्या विद्यार्थ्यांनी आजचा हा व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण की तुम्ही जर आजचा व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत बघितला ना तर तुम्ही मराठी व्याकरणाविषयी येणारा कोणताही प्रश्न इझिली सॉल्व्ह करू शकता। तर मित्रांनो, जास्त वेळ वाया न घालवता सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ लेक्चर। मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण मराठी व्याकरणामधील समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी व वाक्यप्रचार, वाक्यात उपयोग करा, शब्दसंग्रह आणि शेवटी प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक। तर कालच्या लेक्चरमध्ये आपण वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग आणि समास हे सर्व बघितलेले आहेत। तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये हे जे टॉपिक आपण घेणार आहोत तर ते पुणे महानगरपालिका सरळ सेवा भरती याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने अतिशय महत्त्वाचे आहे। त्यामुळे प्रत्येक टॉपिकचा अभ्यास व्यवस्थितपणे करा आणि लक्षपूर्वक ऐका। तर मित्रांनो, सर्वात पहिले आपण समानार्थी शब्द बघूया। तर या ठिकाणी बघा, अरण्य या शब्दाचा समानार्थी शब्द आहे जंगल, कानन, वन, विपिन, रान, आटवी। आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द आहे गगन, अंबर, नभ, तारांगण, अंतराळ, आभाळ, योम, अंतरिक्ष, वितान। अश्व या शब्दाचा समानार्थी शब्द आहे तुरुंग, घोडा, वारू, वाजी, हय, तुरंगम। आश्चर्य या शब्दाचा समानार्थी शब्द आहे अचंबा, नवल, विस्मय। अमृत या शब्दाचा समानार्थी शब्द आहे सुधा, पियुष। आहार याचा समानार्थी शब्द खाद्य, भोजन। अनलचा समानार्थी शब्द अग्नी, विस्तव, पावक, वन्नी, वैश्वानर। आठवण या शब्दाचा समानार्थी शब्द स्मृती, स्मरण। आमूलाग्र या शब्दाचा समानार्थी शब्द मुळापासून शेंड्यापर्यंत। अभिषेकचा समानार्थी शब्द अभिषव, अभिषेष। आईचा समानार्थी शब्द जननी, माय, माऊली, माता, मातोश्री, जन्मदात्री। अभिनयचा समानार्थी शब्द अंगविक्षेप, हावभाव। अहिचा समानार्थी शब्द सर्प, साप, भुजंग। आकांक्षाचा समानार्थी शब्द इच्छा। अर्जुनचा समानार्थी शब्द भारत, पार्थ, धनंजय, किरीट, फाल्गुन। आमरणचा समानार्थी शब्द मरेपर्यंत। आनचा समानार्थी शब्द शपथ। अमितचा समानार्थी शब्द असंख्य, अगणित, अमर्याद। आळशीचा समानार्थी शब्द कामचुकार, ऐदी, मंद, सुस्त, कुच्चर, निरुद्योगी, उठवळ, उठाळ, उडंगळ, आळसट। अर्थचा समानार्थी शब्द भावार्थ, मतलब, उद्देश, हेतू, भाव, तात्पर्य, अभिप्राय। अगत्याने याचा समानार्थी शब्द स्वागतशील दृष्टीने। आस्थाचा समानार्थी शब्द आदर, जिव्हाळा, आपुलकी, अगत्य। अभ्यासचा समानार्थी शब्द व्यासंग, सराव, परिपाठ। ईश्वरचा समानार्थी शब्द परमेश्वर, प्रभू, देव, अलक, अलक्ष, आनंदघन, ईश। अवहेलनाचा समानार्थी शब्द अपमान, हेटाळणी, दुर्लक्ष। अंगनाचा समानार्थी शब्द श्री। अक्षमचा समानार्थी शब्द न संपणारा। इंद्रचा समानार्थी शब्द नाकेश, शक्र, देवेंद्र, पुरंदर, वासव, वर्जपानी, सहस्राक्ष। अस्तचा समानार्थी शब्द मावळणे, शेवट होणे। अभियानचा समानार्थी शब्द मोहीम। आनंदचा समानार्थी शब्द संतोष, हर्ष, प्रमोद, तोष, मोद। इंदूचा समानार्थी शब्द चंद्र, शशी, रजनीनाथ, सुधाकर, सोम। आणि कपाळचा समानार्थी शब्द ललाट, कपोल, निढळ, अलिक आणि भाल। त्यानंतर पुढचा आणि महत्त्वाचा शब्द दिलाय इच्छा आणि याचा समानार्थी शब्द आहे आशा, मनीषा, अपेक्षा, वासना, आकांक्षा, आरजू। उतारूचा समानार्थी शब्द प्रवासी, यात्रिक, यात्रेकरू। किरणचा समानार्थी शब्द कर, रश्मी, अंशु, मयूर। उदरनिर्वाहाचा समानार्थी शब्द चरितार्थ। कावळाचा समानार्थी शब्द काक, वायस, एकाक्ष, काऊ। उंटचा समानार्थी शब्द उष्टर, उष्ट्र। उपनयनचा समानार्थी शब्द मुंज। कृष्णचा समानार्थी शब्द कन्हैया, मुरलीधर, देवकी पुत्र, वासुदेव, कान्हा, मुरारी। विष्णूचा आठवा अवतार। ऊनचा समानार्थी शब्द लोकर, उर्ण। उत्कर्षचा समानार्थी शब्द वाढ, संपन्नता, भरभराट। ऐतोबाचा समानार्थी शब्द काम न करणारा। क्रीडाचा समानार्थी शब्द खेळ, मौज, मनोरंजन, क्रीडन, विहार, विलास। अंबरचा समानार्थी शब्द आकाश, नभ, आभाळ, गगन, अवकाश, अंतरिक्ष, अंतराळ, तारांगण। किंकरचा समानार्थी शब्द दास, सेवक, भृत्य, अनुचर।
खूनचा समानार्थी शब्द चिन्ह, निशाणी, संकेत. कोकिळचा समानार्थी शब्द कोयल, कोकिल, पीक, कोगुळ. खचा समानार्थी शब्द पक्षी, द्विज, विहंग, शकुंत. खलचा समानार्थी शब्द नीच, दृष्ट, दुर्जन. काळोखचा समानार्थी शब्द अंधार, तिमिर, तम. खूनचा समानार्थी शब्द वध, हत्या. या ठिकाणी बघा न अशा प्रकारे आहे आणि या ठिकाणी अशा प्रकारे. तर जो पहिला खून आहे त्याचा समानार्थी शब्द काय आहे? चिन्ह, निशाणी. आणि दुसरा जो खून आहे त्याचा समानार्थी शब्द काय आहे? वध आणि हत्या. त्यानंतरचा शब्द दिलाय कृपण आणि याचा समानार्थी शब्द आहे कंजूष, हिमटा, कोमटा, चिक्कू, खंक. खचचा समानार्थी शब्द ढीक, थर, गंज, रास. कुरूपचा समानार्थी शब्द आकाररहित, बेडप, विद्रूप. गणपतीचा समानार्थी शब्द गणेश, गजानन, विघ्नहर्ता, गणराय, लंबोदर, चिंतामणी, एकदंत, वक्रतुंड, धरणीधर. खजिनाचा समानार्थी शब्द तिजोरी, भांडार, कोश, द्रव्यनिधी. कमळचा समानार्थी शब्द राजीव, पद्म, नलिनी, सरोज, पंकज, नीरज, अंबुज, अब्ज. गरजचा समानार्थी शब्द आवश्यकता, निकड, जरुरी. काळजीचा समानार्थी शब्द फिकीर, आस्था, चिंता, कळकळ. कासवचा समानार्थी शब्द कमट, कूर्म, कच्छ, कच्छप. गरुडचा समानार्थी शब्द खगेश्वर, खगेंद्र, वैनतेय, द्विजराज. डीलचा समानार्थी शब्द ऐट, दिमाग, रुबाब. गर्दीचा समानार्थी शब्द दाटी, खच आणि गर्दी. विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व समानार्थी शब्द अतिशय महत्त्वाचे आहेत, तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात, त्यामुळे व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. पुढचे समानार्थी शब्द दिलेत. ढग, याचा समानार्थी शब्द आहे मेघ, घन, आर्द, पयोधर, जलद, अभ्र, अब्द. गौरवचा समानार्थी शब्द आहे अभिनंदन, सन्मान. गर्वचा समानार्थी शब्द आहे अहंकार. तलावचा समानार्थी शब्द तडाख, कासार, सरोवर, तटाक, सारस. घरचा समानार्थी शब्द भवन, सदन, ग्रह, निकेतन, आलय, निवास, धाम, गेह. ताकदचा समानार्थी शब्द शक्ती, बल. तोंडचा समानार्थी शब्द मुख, तुंड, आनंद, वदन. घासचा समानार्थी शब्द ग्रास, केवळ. तलवारचा समानार्थी शब्द शमशेर, खडक. जमीनचा समानार्थी शब्द भूमी, भुई, भू. त्वेषचे समानार्थी शब्द स्फुरण, आवेश. जरबचा समानार्थी शब्द धाक, दबदबा, दरारा, वचक, दहशत. तारुण्याचा समानार्थी शब्द जवानी, ज्वानी, यौवन. देहचा समानार्थी शब्द तन, शरीर, तनु, काया, वपू. जलचा समानार्थी शब्द पाणी, जीवन, नीर, उदक, सलील. दैत्याचा समानार्थी शब्द दानव, राक्षस, असुर. चांदणेचे समानार्थी शब्द चंद्रिका, ज्योत्स्ना, कौमुदी. देवचा समानार्थी शब्द परमेश्वर, ईश्वर, अमर, सूर, ईश. चौताळणेचा समानार्थी शब्द चिडणे, रागावणे. दूधचा समानार्थी शब्द क्षीर, दुग्ध, पय. चंद्राचा समानार्थी शब्द सुधाकर, हिमांशु, सुधांशु, शशी, इंदू, सोम. निशानाथ, रजनीनाथ, विदू, शशांक. त्यानंतर दिवसचा समानार्थी शब्द दिन, वासर, वार, अह. देऊळचा समानार्थी शब्द मंदिर, देवालय, राऊळ. धनुष्याचा समानार्थी शब्द धनु, चाप, कमटा, कोदंड, कारमुक. जीवनचा समानार्थी शब्द आयुष्य, पाणी, जल. धनचा समानार्थी शब्द द्रव्य, पैसा, संपदा, संपत्ती, दौलत. झुंबडचे समानार्थी शब्द गर्दी, दाटी, खच, गर्दी. झाडचा समानार्थी शब्द वृक्ष, पादप, तरु, अगम, द्रुम, शाखी. धूर्तचा समानार्थी शब्द लबाड, भांडखोर, चलाक, कावेबाज, अर्काट, लुच्चा, लफंगा. ऋषीचा समानार्थी शब्द मुनी, साधू. डोळाचा समानार्थी शब्द नयन, चक्षु, नेत्र, लोचन, अक्ष, आवाळू. निष्णातचा समानार्थी शब्द तरबेज, प्रवीण. निर्वाळाचा समानार्थी शब्द खात्रीपूर्वक. डोकेचा समानार्थी शब्द मस्तक, माथा, शिर, शीर्ष. नैपुण्याचा समानार्थी शब्द कौशल्य. नमस्कारचा समानार्थी शब्द नमन, वंदन, प्रणिपात, अभिवादन. पूजाचा समानार्थी शब्द अर्चा, सेवा, अर्चना. नदीचा समानार्थी शब्द सरिता, तारांगिनी, तटिनी. नवराचा समानार्थी शब्द पती, वल्लभ, धव, भ्रतार, कांत, भरता. त्यानंतर पुढचा शब्द दिलेला आहे प्रवीण आणि याचा समानार्थी शब्द आहे निपुण, कुशल, हुशार, पटू, तरबेज, निष्णात. नौकरचा समानार्थी शब्द सेवक, दास, चाकर, आर्थिक, उलिंग. पाणीचा समानार्थी शब्द जल, उदक, जीवन, सलील, अंबू, पय, नीर, तोय. पत्नीचा समानार्थी शब्द अर्धांगिनी, बायको, कांता, दारा, जाया, भार्या, कलत्र. पोरकाचा समानार्थी शब्द निराधार, आई, बाप नसलेला. पर्वतचा समानार्थी शब्द अचल, नग, गिरी, अर्धी, शैल. प्रगल्भचा समानार्थी शब्द गंभीर, शहाणा, प्रौढ. पारिपत्याचा समानार्थी शब्द पराभव, शिक्षा, दंड. प्रेमचा समानार्थी शब्द लोभ, अनुराग, प्रीती. फूलचा समानार्थी शब्द सुमन, पुष्प, कुसुम, सुम. पोपरचा समानार्थी शब्द रावा, रागू, शुक. पृथ्वीचा समानार्थी शब्द धरती, धरणी, वसुंधरा, धरित्री, भू, भूमी, धरा, मही, क्षमा, रसा. बापचा समानार्थी शब्द जनक, वडील, तात, जन्मदाता, पिता.
ब्राह्मणचा समानार्थी शब्द विप्र द्विज, प्रासादचा समानार्थी शब्द मंदिरवाडा, बळचा समानार्थी शब्द ताकद शक्ती जोर सामर्थ्य, प्रघातचा समानार्थी शब्द रिवाज पद्धत चाल रीती, बाणचा समानार्थी शब्द सायक तीर शर, पक्षीचा समानार्थी शब्द अंडज पाखरू खग विहंग विहग द्विज, बागचा समानार्थी शब्द उपवन उद्यान बगीचा, बिकडचा समानार्थी शब्द अवघड कठीण, ब्रह्मदेवचा समानार्थी शब्द प्रजापती विधी विरंची, कमलासन ब्रह्मा चतुरानन, पायचा समानार्थी शब्द चरण पद पाद, पानचा समानार्थी शब्द पर्ण पत्र पल्लव, पुढारीचा समानार्थी शब्द नायक नेता अग्रणी धुरीण, बेंडूकचा समानार्थी शब्द मंडूक दरदूर, पुरुषचा समानार्थी शब्द नर मर्द, भाऊचा समानार्थी शब्द बंधू भ्राता सहोदर, पार्वती भुंगा भांडण भांडखोर वानर वारा भरभराट मित्र, या सगळ्यांचे समानार्थी शब्द या ठिकाणी पूर्णपणे दिलेले आहेत, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। आता आपण बघूया पुढचे आणि महत्त्वाचे समानार्थी शब्द। तर मित्रांनो, विहार विष्णू माणूस उथव महा मुलगी मुलगा मासा यज्ञ वीज युद्ध रस्ता वेदना राग वस्त्र राजा वल्लरी रात्र शंकर रक्त रागीट रयत लक्ष्मी शेष शेतकरी सूर्य शत्रू सकल सोने संघर्ष श्री समुद्र सनातनी आणि सहार। तर या सर्व शब्दांचे समानार्थी शब्द आहेत भ्रमण सहल क्रीडा रमापती रमेश चक्रपाणी अच्युत केशव नारायण माधव मधुसूदन त्रिविक्रम वासुदेव पुरुषोत्तम ऋषिकेश पितांबर शेषशाही गोविंद श्रीपदी पद्मनाथ वराहवतार मानव मनुज मनुष्य भरती महान मोठा नंदिनी कन्या तनुजा सुता दुहिता आत्मजा तनया तनुज आत्मज तनय सूत पुत्र नंदन मत्स्यमीन होम मक याग बिजली तडी चपला विद्युत संग्राम लढाई संघर रण समर। अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही सर्व समानार्थी शब्द बघू शकता। त्यानंतर बघा पुढचा समानार्थी शब्द दिला आहे हत्ती आणि याचा समानार्थी शब्द आहे नाग गज सारंग कुंजर। सह्याद्रीचा समानार्थी शब्द सह्यागिरी सह्याचल। हातचा समानार्थी शब्द बाहू भुज आणि कर हस्त। सिंहचा समानार्थी शब्द पंचानन वनराज मृगराज केसरी मुगेंद्र। हरिणचा समानार्थी शब्द सारंग कुरंग मृग। सुंदरचा समानार्थी शब्द मनोहर अभिराम सुरेख रमणीय रम्य। हृदयचा समानार्थी शब्द अंतर अंतकरण हिरीत। होडीचा समानार्थी शब्द नौका नाव तर। सुरुवातचा समानार्थी शब्द प्रारंभ आरंभ आदी। हुशारचा समानार्थी शब्द चतुर चलाक तरबेज कसबी कालमतराश। सूर्याचा समानार्थी शब्द सविता भास्कर रवी मित्र आदित्य अर्क भानु दिनकर दिनमयी। पैसाचा समानार्थी शब्द दाम। हिरमोरचा समानार्थी शब्द विरस। आकाशवाणीचा समानार्थी शब्द नभोवाणी। अनुरक्ताचा समानार्थी शब्द प्रेमात पडलेली। कटीचा समानार्थी शब्द कंबर। पांथस्थचा समानार्थी शब्द वाटसरू। खळचा समानार्थी शब्द दुर्जन। तोळंबाचा समानार्थी शब्द दष्टपुष्ट लंबक तुळई। मिठीचा समानार्थी शब्द आवड। नवोढाचा समानार्थी शब्द नववधू। व्युत्पत्तीचा समानार्थी शब्द युगम। मक्षिकाचा समानार्थी शब्द माशी। वर्मचा समानार्थी शब्द रहस्य। दंभचा समानार्थी शब्द ढोंग। अपत्याचा समानार्थी शब्द मूल। अनुचितचा समानार्थी शब्द अयोग्य। पक्षपात अभिवृद्धी अभिजात अवकाळी निबर विश्वासघात वराह उत्कंठा प्रमय सरमाड वैरण वृश्चिक तमोगुणी यांचे समानार्थी शब्द आहे असमदृष्टी उत्कृष्ट उच्च दर्जाचा अवेळी बोथट झालेला कोमलत्व संपलेला फसवणूक डुक्कर उत्सुकता सिद्धांत बाजरीची ताटे ज्वारीची ताटे विंचू शीघ्रकोपी। त्यानंतर देखणे अवयव परिहार उद्धृत करणे उन्मत्त याचा समानार्थी शब्द आहेत सुंदर जमा खर्च निवारण स्पष्टीकरण देणे मत्स्यवाल। त्यानंतर तोरा कपिला षष्टीचा योग राबता स्वीय विवंचना ओशाने विहित अनुराग यांचे समानार्थी शब्द आहेत वर्दळ स्वतःचे काम काळजी लाजणे शरमणे उचित प्रेम। त्यानंतर आहे अहर्निशी जीव शिव भ्रतार गडणी कामिनी ललाटी फटकळ मिस्किल यांचे समानार्थी शब्द आहे रात्रंदिवस आत्मा परमात्रा नवरा मैत्रीण श्रीनारी कपाळी स्पष्टवक्तेपणा खोडकर। त्यानंतर आहे मनमुराद कांती हमकास मुखस्तंभ भाकड चतुराई मुबलक शिंगार ओहोटी भरती डकविणे आमलान पिकलपान यांचे समानार्थी शब्द आहेत मनसोक्त सतेज त्वचा खात्रीने गप्प राहणारा दूध न देणारे हुशारी पुष्कळ साज शृंगार मागे जाणे पुढे जाणे चिकटविणे शुद्ध आणि वृद्धत्व। तर हे सर्व समानार्थी शब्द अति महत्त्वाचे होते। आता आपण बघूया मराठी व्याकरणामधील पुढचा टॉपिक तो म्हणजे विरुद्धार्थी शब्द।
तर पहिला शब्द आहे अनाथ आणि याचा विरुद्धार्थी शब्द आहे सनाथ. अनुकूलचा विरुद्धार्थी शब्द प्रतिकूल. तशाच प्रकारे अब्रू, अग्रज, अवजड, अवघड यांचे समानार्थी शब्द आहे बेअब्रू, अनुज, हलके, सुलभ, सोपे. अल्लडचा शब्द पोक्त, अर्थपूर्ण, निरर्थक, अनुरूप, विजोड, अध्ययन, अध्यापन, आकाश, पातळ, अमावास्या, पौर्णिमा, आदर, अनादर, आरोहण, अवरोहण, आगंतुक, आमंत्रित, आवडता, ना आवडता, आपुलकी, दुरावा, आस्तिक, नास्तिक, आळशी, उद्योगी, आनंद, दुःख, आळस, उत्साह, आगमन, निर्गमन, आस्था, अनास्था, आशीर्वाद, शाप, आत, बाहेर, आयात, निर्यात, कनिष्ठ, वरिष्ठ, कळस, पायरी, पाया, कर्कश, मंजूळ, काटकसर, उधळपट्टी, किमान, कमाल, कोमल, कठोर, कृपण, उदार, कृतज्ञ, कृतघ्न, कृपा, अवकृपा, कच्चा, पक्का, कृष्ण, धवल, काळोख आणि प्रकाश. त्यानंतर पुढचे विरुद्धार्थी शब्द दिलेत. अर्वाचीन याचा विरुद्धार्थी शब्द आहे प्राचीन. अभिमान, दुर्भिमान, असाध्य, साध्य, अव्यक्त, व्यक्त, अतिवृष्टी, अवर्षण, अमृत, विष, अलीकडे, पलीकडे, आवंक, जावक, आरोग्य, अनारोग्य, आवृत, अनावृत्त, इकडे, तिकडे, इष्ट, अनिष्ट, इहलोक, परलोक, इमान, बेईमान, इलाज, नाईलाज, इमानी, बेईमानी, उगवणे, मावळणे, उधळ्या, कंजूस, उच्च, नीच, नीच, उजवा, डावा, उपयोगी, निरुपयोगी, उपद्रवी, निरुपद्रवी, उपाय, निरुपाय, उत्तीर्ण, अनुत्तीर्ण, उपस्थित, अनुपस्थित, उचित, अनुचित, गुण, अवगुण, गच्च, सैल, विरळ, गतकाल, भविष्यकाळ, गुरु, शिष्य, घट्ट, सैल, पातळ, घनदाट, विरळ, चढळ, उतरण, चांगले, वाईट, चूक, बरोबर, चोर, साव, चव, बेचव आणि चपळ, मंद. मित्रांनो, हे सर्व काय आहेत? एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द. आता पुढचा शब्द दिलाय आदी आणि याचा विरुद्धार्थी शब्द आहे अंत. तशाच प्रकारे आजी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे माझी. आवश्यकचा विरुद्धार्थी शब्द अनावश्यक. आघाडीचा विरुद्धार्थी शब्द पिछाडी. आरंभचा विरुद्धार्थी शब्द शेवट, अखेर. आसक्ती, विरक्ती, अनासक्ती, अबोल, वाचाळ, अपेक्षित, अनपेक्षित, अनुभवी, अननुभवी, अवधान, अनवधान, अविभक्त, विभक्त, अजस्र, चिमुकले, अवर्णनीय, वर्णनीय, अपवित्र, पवित्र, असंग, संग, अजान, सुजान, अपेक्षित, अनपेक्षित, अभेर, स्वीकार, अकल्पित, कल्पित, नैसर्गिक, कृत्रिम, अदृश्य, दृश्य, अप्रत्यक्ष, प्रत्यक्ष, अयाचित, याचित, अकर्मक, सकर्मक, अथांग, थांग, उंच, ठेंगणा, उत्साह, निरुत्साह, उद्धट, नम्र, उताना, पालथा, उग्र, सौम्य, उत्कर्ष, अपकर्ष, उदय, अस्त, उदार, कंजूष, उत्कृष्ट, निकृष्ट, उपकार, अपकार, उष्ण, थंड, शीतल, एकत्र, वेगवेगळे, एक आणि अनेक. अशाच प्रकारे अतिशय महत्त्वाचे असे विरुद्धार्थी शब्द बघूया. तर मित्रांनो, पुढचा शब्द दिलाय काळा आणि याचा विरुद्धार्थी शब्द आहे पांढरा. कोवळे, जुने, कौतुक, निंदा, खरे, खोटे, खाली, वर, खंडन, मंडन, जय, पराजय, कर्णमधुर, कर्णकटू, कडू, गोड, कच्चे, पक्के, कठोर, मृदू, काळा, पांढरा, कायदेशीर, बेकायदेशीर, कीर्ती, अपकीर्ती, कृपा, अवकृपा, कृश, स्थूल, कृत्रिम, नैसर्गिक, तरुण, म्हातारा, ताजा, शिळा, तीक्ष्ण, बोथट, तेजी, मंदी, तारक, मारक, तिरपा, सरळ, तुटवडा, विपुलता, तीव्र, सौम्य, तेजस्वी, निस्तेज, हलके, अवजड, थोरला, धाकटा, थोर, लहान, नफा, तोटा, नवा, जुना, दाट, विरळ, निर्मळ, मळका, नाशवंत, अविनाशी, नक्कल, अस्सल, निर्भय, भित्रा, न्यूनता, विपुलता, दुरुस्त, नादुरुस्त, दुष्ट, सुष्ट, दोष, गुण, देशभक्त, देशद्रोही. त्यानंतर पुढचा शब्द दिलाय चल आणि याचा विरुद्धार्थी शब्द आहे अचल. चिरकालचा विरुद्धार्थी शब्द अल्पकाळ. चंचलचा विरुद्धार्थी शब्द स्थिर. जन्मचा विरुद्धार्थी शब्द मृत्यू. जलदचा विरुद्धार्थी शब्द सावकाश, हळू. एकमतचा विरुद्धार्थी शब्द दुमत. औरस, अनौरस, ग्राह्य, अग्राह्य, खिन्न, प्रसन्न, खोल, उथळ, खरेदी, विक्री, खात्री, संशय, गंभीर, अवखळ, ग्रामीण, शहरी, गोरा, काळा, गुळगुळीत, खडबडीत, गरीब, श्रीमंत, धनाढ्य, दरिद्री, धिक्कार, स्वीकार, धनी, चाकर, धूर्त, भोळा, नर, नारी, नकार, होकार, नापास, पास, निष्काम, सकाम, नीती, अनीती, न्याय, अन्याय, निरोगी, रोगी, नियंत्रित, अनियंत्रित, फायदा, तोटा, बेरीज, वजाबाकी, नम्रता, उद्धटपणा,
बलवान, दुर्बल, बुद्धिमान, मठ्ठ, भरभराट, रास, भरती, ओहोटी, भाग्यवान, भाग्यहीन, निर्भसना, स्तुती, पाप, पुण्य, पारदर्शक, अपारदर्शक, पुढे, मागे. त्यानंतरचा शब्द आहे ऐलतीर आणि याचा विरुद्धार्थी शब्द आहे पैलतीर. ऐच्छिकचा विरुद्धार्थी शब्द अनैच्छिक, ओवळाचा विरुद्धार्थी शब्द सोवळा, ओलेचे विरुद्धार्थी शब्द सुके, एक वचनचे विरुद्धार्थी शब्द अनेक वचन, गबाळाचा विरुद्धार्थी शब्द नीटनेटका, गरमचा विरुद्धार्थी शब्द थंड, जहाल, मवाळ, जागृत, निद्रिस्त, जीत, जेता, विजयी, जमा, खर्च, जाणता, अजाणता, झपाझप, सावकाश, टंचाई, विपुलता, टणक, मऊ, ढ, हुशार, ढब्बू, किरकोळ, प्रामाणिक, अप्रामाणिक, प्रसिद्ध, अप्रसिद्ध, पौर्वात्य, पाश्चिमात्य, प्रगती, अधोगती, प्रखर, सौम्य, परिहार्य, अपरिहार्य, प्रतिष्ठा, अप्रतिष्ठा, पसंत, नापसंत, पापी, निष्पाप, फरक, साम्य, फिकट, गडद, फुलणे, कोमजणे, दृश्य, अदृश्य, बरोबर, चूक, दिवस, रात्र, दीर्घ, रस्व, दुष्काळ, सुकाळ, दुर्जन, सज्जन, दुर्भिक्ष, सुबत्ता, मान, अपमान, भक्कम, कमकुवत, भव्य, चिमुकले, मित्र, शत्रू, मावळता, उगवता. अशाच प्रकारे अजून काही विरुद्धार्थी शब्द बघूया. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा तुम्हाला भरपूर विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण अशाच प्रकारचे विरुद्धार्थी शब्द घेणार आहोत जे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. या ठिकाणी बघा विरुद्धार्थी शब्द दिलाय देव, दानव, दूर, जवळ, धनवान, निर्धर, धर्म, अधर्म, धीट, भित्रा, यश, अपयश, येथे, तेथे, मर्द, नामर्द, मलूल, टवटवीत, मनोरंजन, कंटाळवाणे, विवेक, अविवेक, मर्त्य, अमर्त्य, मंजूळ, कर्कश, योग्य, अयोग्य, रणशूर, रणभीरू, राग, लोभ, राजमार्ग, आडमार्ग, रिकामा, भरलेला, रुंद, अरुंद, रुचकर, बेचव, रस्व, दीर्घ, रुकार, होकार, नकार, राब, रंक, रेलचेल, टंचाई, रखरखीत, सौम्य, लौकिक, दुर्लौकिक, लक्ष, दुर्लक्ष, लोभी, निर्लोभी, लघु, गुरु, वैयक्तिक, सार्वजनिक, विशाल, छोटे, स्तुती, निंदा, स्थूल, कुश, स्वकीय, परकीय, सन्मार्ग, कुमार्ग, सम, विषम, सरळ, वक्र, सबळ, दुर्बळ, साह्य, असहाय्य. त्यानंतर पुढचा शब्द दिलाय प्रिय आणि याचा विरुद्धार्थी शब्द आहे अप्रिय. त्यानंतर पूर्णांक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अपूर्णांक. प्रकट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अप्रकट. प्रमाण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अप्रमाण. भंगचा विरुद्धार्थी शब्द अभंग. विधायकचा विरुद्धार्थी शब्द विघातक. विभक्तचा विरुद्धार्थी शब्द एकत्र. वद्यचा विरुद्धार्थी शब्द निंद्य. वरिष्ठ, कनिष्ठ, वियोग, संयोग, सुबोध, दुर्बोध, वेद, निर्वेद, विनाशी, अविनाशी, हर्ष, खेद, विकास, रास, विश्वास, अविश्वास, विवाद, निर्विवाद, विसंवाद, सुसंवाद, प्रगती, अधोगती, शहाणा, मूर्ख, शीतल, तप्त, शुभशकुन, अपशकुन, शूर, भित्रा, शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष, अनासक्ती, आसक्ती, स्वार्थ, परमार्थ, शुद्ध पक्ष, वद्य पक्ष, शीघ्र, मंद, श्रीमंती, गरीब, श्वास, निश्वास, श्रेष्ठ, कनिष्ठ, सार्थ, निरर्थ, सदय, निर्दय, सजातीय, विजातीय, सतेज, निस्तेज, सुशिक्षित, अशिक्षित, स्वर्ग, नरक, स्वातंत्र्य, पारतंत्र्य, स्मृती, विस्मृती. त्यानंतर पुढचा शब्द दिलाय आपला आणि याचा विरुद्धार्थी शब्द आहे परका. माहेरचा विरुद्धार्थी शब्द सासर. मालकचा विरुद्धार्थी शब्द नौकर. माझीचा विरुद्धार्थी शब्द आजी. येणेचा विरुद्धार्थी शब्द जाणे. श्रुतचा विरुद्धार्थी शब्द अश्रुत. श्लेषचे विरुद्धार्थी शब्द अश्लेष. सुलभचे विरुद्धार्थी शब्द दुर्लभ. सुरूपचा विरुद्धार्थी शब्द कुरूप. सूरचा विरुद्धार्थी शब्द असुर. साम्यचा विरुद्धार्थी शब्द भेद. सुबक, बेडक, सकर्मक, आकर्मक, सकुंचित, व्यापक, सगुण, निर्गुण, सचेतन, अचेतन, सदाचार, दुराचार, सजीव, निर्जीव, सद्गती, दुर्गती, सद्वा, विधवा, सुकर, दुष्कर, सुकाळ, दुष्काळ, सुगम, दुर्गम, सुरेल, बेसूर, अनुज, अग्रज, कृपण, उदार, सुविख्यात, कुविख्यात, क्षम्य, अक्षम्य, सुविचार, कुविचार, सुज्ञ, अज्ञ, सोय, गैरसोय, हितकारक, अहितकारक, हार, जीत, हानी, लाभ, होकार, नकार, क्षणिक, चिरकाळ, ज्ञात, अज्ञात, ज्ञान, अज्ञान, आपला, परका. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी आपण समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द दोन्ही देखील बघितलेले आहेत. आता आपण बघूया मराठी व्याकरणामधील पुढचा भाग, तो म्हणजे वाक्प्रचार. तर मित्रांनो, सर्वात पहिले जाणून घ्या की वाक्प्रचार म्हणजे नेमकं काय. होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात. यालाच कोणी वाक संप्रदाय असेही म्हणतात.
वाक्प्रचार हा शब्दसमूह असतो व तो वाक्यात जसाच्या तसा वापरला जातो. वाक्प्रचाराच्या शेवटी शक्यतो क्रियापद असते आणि अशा क्रियापदात मात्र काळानुसार बदल केले जातात आणि म्हणीच्या शेवटी शक्यतो क्रियापद नसते. तर हे सर्व पॉइंट्स तुम्ही लक्षात ठेवा. आता या ठिकाणी बघा, पहिला वाक्प्रचार दिलाय सर्वस्व पणाला लावणे म्हणजेच की सर्व शक्य मार्गाचा अवलंब करणे, साखर पेरणे म्हणजे गोड गोड बोलून आपलेसे करणे, सामोरे जाणे म्हणजे बिगड्या छातीने संकटास तोंड देणे, साक्षर होणे म्हणजे लिहिता वाचता येणे, साक्षात्कार होणे म्हणजे आत्मिक ज्ञान प्राप्त होणे, खरेखुरे स्वरूप कळणे, सुताने स्वर्गाला जाणे म्हणजेच की थोडा सुगावा लागताच संपूर्ण गोष्टीचे स्वरूप तर्काने जाणण्याचा प्रयत्न करणे, सुतोवाच करणे म्हणजे पुढे घडणाऱ्या गोष्टींची प्रस्तावना करणे, सोन्याचे दिवस येणे म्हणजे अतिशय चांगले दिवस येणे, संधान बांधणे म्हणजे जवळीक निर्माण करणे, संभ्रमात पडणे म्हणजे गोंधळात पडणे, स्वप्न भंगणे म्हणजे मनातील विचार कृतीत न येणे, स्वर्ग दोन बोटे उरणे म्हणजे आनंदाने गर्वाने अतिशय फुगून जाणे, हट्टाला पेटणे म्हणजे मुळीच हट्ट न सोडणे, हमरी तुमरीवर येणे जोराने भांडू लागणे, हरभऱ्याच्या झाडावर चढविणे म्हणजे खोटी स्तुती करून मोठेपणा देणे, हसता हसता पुरेवाट होणे म्हणजे अनावर हसू येणे, हस्तगत करणे म्हणजे ताब्यात घेणे, हातपाय गळणे म्हणजे धीर सुटणे, हाताचा मळ असणे म्हणजे सहज शक्य असणे, हात ओला होणे म्हणजे फायदा होणे, हात टेकणे म्हणजे नाईलाज झाल्याने माघार घेणे, हात देणे म्हणजे मदत करणे, हात मारणे म्हणजे ताव मारणे, भरपूर खाणे, हात खाणे म्हणजे धास्ती घेणे, हात चोळणे म्हणजे चरफडणे, हातावर तुरी देणे म्हणजे डोळ्यांदेखत फसवून निसटून जाणे, हात हलवत परत येणे म्हणजे काम न होता परत येणे. त्यानंतरचा वाक्प्रचार दिलाय हात झाडून मोकळे होणे म्हणजेच की जबाबदारी झटकणे किंवा जबाबदारी टाळून मोकळे होणे, हातपाया पडणे म्हणजे गयावया करणे, हातात कंकण बांधणे म्हणजे प्रतिज्ञा करणे, हाताला हात लावणे म्हणजे थोडी देखील मेहनत न घेता फुकटचे श्रेय घेणे, हातावर शीर घेणे म्हणजे जीवावर उदार होणे किंवा प्राणांचीही पर्वा न करणे, हात धुवून पाठीस लागणे म्हणजे चिकाटीने एखाद्या गोष्टीच्या मागे लागणे, हूल देणे म्हणजे चकवणे, पोटात ब्रह्मराक्षस उठणे म्हणजे खूप खावेसे वाटणे, प्रश्नांची सरबत्ती करणे, एकसारखे प्रश्न विचारणे, प्राण कानात गोळा करणे, ऐकण्यासाठी अतिशय उत्सुक होणे, प्राणावर उदार होणे, जीवाची पर्वा न करणे, फाटे फोडणे, उगाच अडचणी निर्माण करणे, फुटाण्यासारखे उडणे म्हणजे झटकन राग येणे, बट्ट्याबोळ होणे म्हणजे विचका होणे, बभ्रा करणे म्हणजे बोभाटा करणे, सगळीकडे प्रसिद्ध करणे, 12 वाजणे म्हणजे पूर्ण नाश होणे, बादरायण संबंध असणे म्हणजे ओढून ताणून लावलेला संबंध असणे, बत्तीशी रंगवणे म्हणजे जोराने थोबाडात मारणे, बुचकळ्यात पडणे म्हणजे गोंधळून जाणे, बेत हाणून पाडणे म्हणजे बेत सिद्धीला जाऊ न देणे, बोचणी लागणे एखादी गोष्ट मनाला लागून राहणे, बोटावर नाचविणे म्हणजे आपल्या इच्छेप्रमाणे दुसऱ्याला वागायला लावणे, बोल लावणे म्हणजे दोष देणे, बोळ्याने दूध पिणे म्हणजे बुद्धिहीन असणे, बोला फुलाला गाठ पडणे म्हणजे दोन गोष्टींची सहजासहजी एक वेळ जमून येणे, भगीरथ प्रयत्न करणे म्हणजे चिकाटीने प्रयत्न करणे, भान नसणे म्हणजे जाणीव नसणे, भारून टाकणे म्हणजे पूर्णपणे मोहून टाकणे, मनात मांडे खाणे म्हणजे व्यर्थ मनोराज्य करणे. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे अजून काही महत्त्वाचे वाक्प्रचार डिस्कस करूया. पुढचे वाक्प्रचार आहेत मान ताठ ठेवणे म्हणजेच की स्वाभिमानाने वागणे, माशा मारणे म्हणजे कोणताही उद्योग न करणे, मिशीवर ताव मारणे, बढाई मारणे, मधून विस्तव न जाणे, अतिशय वैर असणे, मूग गिळणे, उत्तर न देता गप्प राहणे, मधाचे बोट लावणे, आशा दाखवणे, मनात घर करणे, मनात कायमचे राहणे, मन मोकळे करणे, सुख दुःखाच्या गोष्टी बोलून दाखविणे, मनाने घेणे, मनात पक्का विचार करणे, मन साशंक होणे म्हणजे मनात संशय वाटू लागणे, मनावर ठसणे म्हणजे मनावर जोरदारपणे बिंबणे, मशागत करणे, मेहनत करून निगा राखणे, मात्रा चालणे, योग्य परिणाम होणे, रक्ताचे पाणी करणे, अतिशय मेहनत करणे, राईचा पर्वत करणे, क्षुल्लक गोष्टीला उगाच मोठे स्वरूप देणे, राख होणे, पूर्णपणे नष्ट होणे, राबणे, सतत खूप मेहनत करणे, राम नसणे, अर्थ नसणे, राम म्हणणे, शेवट होणे, मृत्यू होणे, लष्कराच्या भाकऱ्या भाजणे म्हणजे दुसऱ्यांच्या उठाठेवी करणे, लहान तोंडी मोठा घास घेणे, आपणास न शोभेल अशा प्रकारे वरचढपणा दाखविणे, लक्ष वेधून घेणे, लक्ष ओढून घेणे, लक्ष्मीचा वरद हस्त असणे म्हणजे लक्ष्मीची कृपा असणे, श्रीमंती असणे, लौकिक मिळविणे, सर्वत्र मान मिळवणे, वकील पत्र येणे, एखाद्याची बाजू घेणे, वाट लावणे, विल्हेवाट लावणे, मोडून तोडून टाकणे, वाटाण्याच्या अक्षता लावणे, स्पष्टपणे नाकारणे, वटणीवर आणणे, ताळ्यावर आणणे, वनवन भटकणे, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खूप फिरणे, वाचा बसणे, एक शब्दही बोलता न येणे, विचलित होणे, मनाची चलबिचल होणे, विसंवाद असणे, एकमेकांशी न जमणे, वड्याचे तेल वांग्यावर काढणे, एकाचा राग दुसऱ्यावर काढणे, विडा उचलणे, निश्चय किंवा प्रतिज्ञा करणे,
वेळ घेऊन पेडगावला जाणे म्हणजे मुद्दाम ढोंग करणे, शब्द जमिनीवर पडू न देणे, दुसऱ्याच्या इच्छेनुसार लगेच कार्यवाही करणे, शहानिशा करणे, एखाद्या गोष्टीबाबत चौकशी करून खात्री करून घेणे, शिगेला पोचणे, शेवटच्या टोकाला जाणे, 100 वर्षे भरणे, नाश होण्याची वेळ येणे, श्री गणेशा करणे, आरंभ करणे, सही सलामत सुटणे, दोष न येता सुटका होणे, दगा देणे, फसवणे, दबा धरून बसणे, टपून बसणे, दाद मागणे, तक्रार करून किंवा घाराने सांगून न्याय मागणे, दात धरणे, वैर बाळगणे, दाढी धरणे, विनवणी करणे, दगडावरची रेख, खोटे न ठरवणारे शब्द, दातांच्या कण्या करणे, अनेक वेळा विनंती करून सांगणे, दाती तृण धरणे, शरणागती पत्करणे, दत्त म्हणून उभे राहणे, एकाएकी हजर होणे, दात खिळी बसणे, बोलणे अवघड होणे, द्राविडी प्राणायाम करणे, सोपा मार्ग सोडून कठीण मार्गाने जाणे, दुधात साखर पडणे, अधिक चांगले घडणे, दात ओठ खाणे, द्वेषाची भावना दाखवणे, 2 हातांचे 4 हात होणे, विवाह होणे, दुसऱ्याच्या ओंजळीचे पाणी पिणे, दुसऱ्याच्या तंत्राने किंवा सल्ल्याने चालणे, दातास दात लावून बसणे, काही न खाता उपाशी राहणे, दुःखावर डागण्या देणे, दुःखी झालेल्या माणसाला वाईट वाटेल असे बोलून आणखी दुःख देणे, धरणे, हट्ट धरून बसणे, धारातीर्थी पडणे, रणांगणावर मृत्यू येणे, धाबे दणानणे, खूप घाबरणे, धूम ठोकणे, वेगाने पळून जाणे, धूळ चारणे, पूर्ण पराभव करणे, नजरेत भरणे, उठून दिसणे, नजर करणे, भेटवस्तू देणे, नाक घासणे, स्वतःचे कार्य साधण्यासाठी दुसऱ्याचे पाय धरणे, नाक ठेचणे, नक्षा उतरवणे, नाक मुरडणे, नापसंती दाखवणे, नाकावर राग असणे, लवकर चिडणे, नाक वर असणे, आईट दिमाग किंवा ताठा असणे, नाकाला मिरच्या झोंबणे म्हणजे एखाद्याचे वर्म काढल्यामुळे त्याला राग येणे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया मराठी व्याकरणामधील अतिशय महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे मराठी भाषेतील म्हणी व त्यांचे अर्थ. तर या ठिकाणी बघा, पहिली म्हण दिली, असतील शिते तर जमतील भूते, म्हणजेच की एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात. असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ, म्हणजेच की दुर्जन माणसाशी संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो. अडला हरी गाढवाची पायधरी, एखाद्या बुद्धिमान माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख दुर्जन माणसाची विनवणी करावी लागते. अति शहाणा त्याचा बैल रिकामा, अति तिथे माती, अन्न छत्री जेवणे, वर मिरपूड मागणे, अंगाला सुटली खाच, हाताला नाही लाच, अंगावरचे लेणे, जन्मभर देणे, अंतकाळापेक्षा मध्यान्ह काळ कठीण, अंधारात केले पण उजेडात आले, अक्कल नाही काडीची, नाव सहस्र बुद्धे, अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था, अति झाले अन आसू आले, अति परिचयात अवज्ञा, अति झाले गावचे अन पोट फुगले देवाचे, आज्ञाचा येते वास, कोरीचा घेते घास, अपापाचा माल गपापा, अर्थी दान महापुण्य. तर मित्रांनो, या सर्व दिलेल्या म्हणींचा संपूर्णपणे अर्थ इथे दिलेला आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. तर अशाच प्रकारची महत्त्वाची म्हणी पुढे दिलेल्या आहेत. तर आईची माया आणि पोर जाईल वाया, म्हणजेच की फार लाड केले तर मुले बिघडतात. आधी पोटोबा मग विठोबा, प्रथम पोटाची सोय पाहणे, नंतर देवधर्म करणे, आपलेच दात आपलेच होठ, आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते. आयत्या बिळावर नागोबा, एखाद्याने स्वतःकरिता केलेल्या गोष्टीचा आयता फायदा घेण्याची वृत्ती असणे. आंधळा मागतो 1 डोळा, देव देतो 2 डोळे, अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे. आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला, म्हणजे ज्या दोषाबद्दल आपण दुसऱ्याला हसतो तो दोष आपल्या अंगी असणे. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास, म्हणजेच की मुळातच आळशी असणाऱ्या माणसाच्या बाबतीत त्यांच्या आळशी वृत्ताला पोषक अवस्था निर्माण होणे. आंधळं दळतं, कुत्रं पीठ खातं, एकाने काम करावे, दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा. आंधळ्या बहिऱ्याची गाठ, म्हणजेच की एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणाऱ्या 2 माणसाची गाठ पडणे. अग अग म्हशी मला कोठे नेशी, अडली गाय फटके खाय, आपला हात जगन्नाथ, असेल त्या दिवशी दिवाळी, नसेल त्या दिवशी शिमगा, अंगठा सुजला म्हणून डोंगरा एवढा होईल का, औशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप, अति खाणे मसनात जाणे, 18 नखी खेटरे राखी, 20 नखी पर राखी. आता आपण बघूया पुढच्या म्हणी. राईचा पर्वत करणे, म्हणजे मूळ गोष्ट अगदी क्षुल्लक असता तिचा विपर्यास करून सांगणे. राजाचे घोडे आणि खासदार उडे, म्हणजे वस्तू एकाची मिजाज दुसऱ्याची. रोज मरे त्याला कोण रडे, म्हणजे तीच ती गोष्ट वारंवार होऊ लागली म्हणजे तिच्यातील स्वारस्य नष्ट होते व तिच्याकडे कोणी लक्ष देत नाही. लग्नाला 20 तर वाजंत्रीला 30, म्हणजे मुख्य कार्यापेक्षा गौण कार्यालाच खर्च अधिक. लष्कराच्या भाकऱ्या भाजणे, म्हणजे बिनफायद्याचा आणि निरर्थक उद्योग करणे. लकडी दाखविल्याशिवाय मकडी वळत नाही, ढाकाशिवाय शिस्त नाही. लग्नाला गेली आणि बारशाला आली, अतिशय उशिराने पोहोचणे. लंकेत सोन्याच्या विटा, म्हणजे दुसरीकडे असलेल्या फायद्याच्या गोष्टीचा आपल्याला उपयोग नसतो. लाज नाही म्हणा, कोणी काही म्हणा, म्हणजे निर्लज्ज मनुष्य दुसऱ्याच्या टीकेची पर्वा करत नाही.
लेकी बोले सुनी लागे म्हणजे एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलले. लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण म्हणजे लोकांना उपदेश करायचा पण स्वतः मात्र त्याप्रमाणे वागायचे नाही. वळणाचे पाणी वळणावरच जाणे म्हणजे निसर्गाच्या नियमाप्रमाणे ज्या गोष्टी घडावयाच्या त्या घडतच राहणार. वराती मागून घोडे म्हणजे योग्य वेळ निघून गेल्यावर काम करणे. वारा पाहून पाठ फिरविणे, परिस्थिती पाहून वर्तन करणे. वाहत्या गंगेत हात धुणे आणि तापल्या तव्यावर पोळी भाजून घेणे म्हणजे सर्व साधने अनुकूल असली की होईल तो फायदा करून घेणे. वासरात लंगडी गाय शहाणी, वाघ म्हटले तरी खातोच आणि वाघोबा म्हटले तरी खातोच. विंचवाची विराड पाठीवर, विशी विद्या तिची धन, विचाराची तूट येथे भाषणाला ऊत. विश्वासाने ठेवला घरी, चारी सुना गरवार करी. व्याप तितका संताप, शहाण्याला शब्दांचा मार. शीतावरून भाताची परीक्षा, शेरास सव्वा शेर, चोरावर मोर. शेजी देईल काय आणि मन द्यायल काय, शेजी बाईची कडी, धाव धाव वाडी. शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी. सगळेच मुसळ केरात, सरड्याची धाव कुंपणापर्यंतच. संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून सुरुवात, संग तसा रंग. सारा गाव मामाचा, एक नाही कामाचा. साप साप म्हणून भुई थोपटणे, 7 हात लाकूड 9 हात ढलपी. सांगी तरी सांगी म्हणे वडाला वांगी. सुरुवातीलाच माशी शिकली, सुंब जळाला तरी पीड जात नाही. स्नान करून पुण्य घडे तर पाण्यात बेडूक काय थोडे. हत्तीच्या पायी येते आणि मुंगीच्या पायी जाते. हृदयाचा उन्हाळा आणि डोळ्यांचा पावसाळा. हत्तीच्या दाढेमध्ये मिऱ्यांचा दाना. तर मित्रांनो, दिलेल्या या सर्व म्हणींचा या ठिकाणी संपूर्णपणे अर्थ दिलेला आहे. तुम्ही व्हिडिओला पॉज करून प्रत्येक म्हणीचा अर्थ बघू शकता. आणि मित्रांनो, या सर्व म्हणी तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवायच्या आहे कारण की परीक्षेमध्ये तुम्हाला यामधील म्हण हमखास विचारल्या जाऊ शकते. आता आपण वळूया आपल्या शेवटच्या मुद्द्याकडे, म्हणजेच प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक. तर यामध्ये बघा, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिकांची नावे व साहित्यकृती म्हणजे या ठिकाणी लेखकांची नावे व त्यांनी लिहिलेली साहित्यकृती म्हणजे त्यांनी लिहिलेले पुस्तक ग्रंथ या ठिकाणी दिलेले आहेत. तर मित्रांनो, यामध्ये पहिले दिले आहेत नामदेव धोंडो महानोर या लेखकाने वर्ष 2000 मध्ये 5 झाडे कविता संग्रह लिहिले. त्यानंतर राजन गवस या लेखकाने 2001 मध्ये तणकट ही कादंबरी लिहिली. महेश एल कुंचवार याने 2002 मध्ये युगांत हे नाटक केले. वि सरदेशमुख यांनी 2003 मध्ये डांगोरा एका नगरीचा ही कादंबरी लिहिली. सदानंद देशमुख यांनी 2004 मध्ये 12 मास ही कादंबरी लिहिली. अरुण कोलटकर यांनी 2005 मध्ये भिचकी वही हे कविता संग्रह लिहिले. आशा बगे यांनी 2006 मध्ये भूमी ही कादंबरी लिहिली. गो मा पवार यांनी 2007 मध्ये महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य हे चरित्र लिहिले. त्यानंतर श्याम मनोहर यांनी 2008 मध्ये उत्सुकतेने मी झोपलो ही कादंबरी लिहिली. वसंत आबाजी डहाके यांनी 2009 मध्ये चित्रलिपी हे कविता संग्रह लिहिले. अशोक केळकर यांनी 2010 मध्ये रुजुवात ही समीक्षा केली. माणिक गोडघाटे ग्रेस यांनी 2011 मध्ये वाऱ्याने हलते रान हे निबंध संग्रह लिहिले. जयंत पवार यांनी 2012 मध्ये फिनिक्सच्या राखेतून उठला मोर ही लघुकथा संग्रह लिहिले. सतीश काळसेकर यांनी 2013 मध्ये वाचणाऱ्याची रोजनिशी हे निबंध संग्रह लिहिले. जयंत विष्णू नारळीकर यांनी 2014 मध्ये 4 नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र लिहिले. अरुण खोपकर यांनी 2015 मध्ये चलत चित्रव्यूह संस्मरण हे केले. त्यानंतर आसाराम लोमटे यांनी 2016 मध्ये आलोक ही लघुकथा लिहिली. त्यानंतर श्रीकांत देशमुख यांनी 2017 मध्ये बोलावे ते आम्ही हे कविता संग्रह लिहिले. म सु पाटील यांनी 2018 मध्ये सर्जन प्रेरणा आणि कवित्व शोध ही समीक्षा केली. अनुराधा पाटील यांनी 2019 मध्ये कदाचित अजूनही हे कविता संग्रह लिहिले. आता या ठिकाणी बघा, काही प्रमुख कथाकार व त्यांचे कथा संग्रह दिलेले आहेत. तर ना सी फडके या कथाकाराने ऊन आणि सावल्या हे कथा संग्रह लिहिले. त्यानंतर वि स खांडेकर फुले आणि दगड, य गो जोशी शेवगाच्या शेंगा, कुसुमावती देशपांडे, विभावरी शिरूरकर यांनी दीपकळी कळ्यांचे निश्वास हे कथा संग्रह लिहिले. पु भा भावे यांनी 17वे वर्ष हे कथा संग्रह लिहिले. मालतीबाई दांडेकर यांनी विसावाचे क्षण हे कथा संग्रह लिहिले. वामन चोरघडे यांनी प्रस्थान हे कथा संग्रह लिहिले. श्री ज जोशी यांनी मामांचा वाडा हा कथा संग्रह लिहिला. अरविंद गोखले यांनी मंजुळा ही कथा संग्रह केली. अण्णाभाऊ साठे कृष्णाकाठच्या कथा, शंकरराव खरात टिटवीचा फेरा, जी ए कुलकर्णी कांजळ माया, गंगाधर गाडगीळ तलावातले चांदणे, शंकर पाटील वळीव, द मा मिरासदार मिरासदारी,
व्यंकटेश माडगुळकर, हस्ताचा पाऊस, विद्याधर पुंडलिक, पोपटी चौकट, व्य पु काळे, गुलमोहर, मधु मंगेश कर्णिक, झुंबर, विजया राजाध्यक्ष, अधांतर, ज्योत्सना देवधर, पैलतीर, शैलजा राजे, वेगळ्या वाटा, वामन होवाळ, वाटा आडवाटा, जयंत नारळीकर, यक्षाची देणगी, आशा बगे, मारवा, रा र बोराडे, नाती गोती, गौरी देशपांडे, आहे हे असं आहे, योगीराज वाघमारे, बेगड, भास्कर चंदनशिव, अंगार माती, उर्मिला पवार, चौथी भिंत, भारत सासने, बंद दरवाजा, सानिया, भूमिका, प्रतिमा इंगोले, सुगरणचा खोपा, प्राध्यापक आप्पासाहेब खोत, माती आणि कागूद, आसाराम लोमटे, आलोक. अशा प्रकारे या कथाकाराने कथासंग्रह लिहिले. त्यानंतर पुढे दिलेले आहेत लेखक, लेखिका व साहित्य प्रकारांचे नाव. तर या ठिकाणी बघा, माधव विचारे या लेखकाने गीत पुष्पांच्या फुलोरा हे त्यांच्या साहित्य प्रकारांचे नाव आहे. त्यानंतर पुढे दिले यदुनाथ थत्ते यांनी साधना, विनोबा भावे, आपला मान आपला अभिमान, साने गुरुजी जीवन परिचय, यशाची वाटचाल, आपला वारसा, समर्थवा, संपन्नवा, रेशमा, प्रतिज्ञा हे सर्व त्यांचे साहित्य प्रकारांची नावे आहेत. त्यानंतर वसंत जोशी यांच्या साहित्य प्रकारांची नावे अशा प्रकारे आहे: हास्य कल्लोळ, बिनबियांच्या गोष्टी, वि भा नेमाडे, किशोर, डॉक्टर द ता भोसले, इथे फुलांना मरण जन्मता, खसखशीचा मळा, जन्म, पाऊस, परिघावरची माणसं, पार आणि शिवार, समीक्षा आणि संवाद, साहित्य, आस्वाद आणि अनुभव, शिक्षणातील अधिक उणे, संस्कृतीच्या पाऊलखुणा व चावडीवरचा दिवा अशा प्रकारची त्यांची साहित्य कृती आहे. त्यानंतर आहे ऐश्वर्य पाटेकर आणि यांच्या साहित्य प्रकाराचे नाव आहे भुईशास्त्र, जू, कविता रती, अनुष्टुप, साधना किशोर, विठ्ठल उमप, फू बाई फू, अबक, दुबक, तिबक असे, संसार संसार, खंडोबाचं लगीन, जांभूळ आख्यान, दार उघड बया, दार उघड, उमाळा ही साहित्य कृती लिहिली. त्यानंतर आहे मच्छिंद्र ऐनापुरे, जंगल एक्सप्रेस, हसत जगावे, किशोर, छावा केसरी ही त्यांची साहित्य कृतीची नावे आहे. त्यानंतर आहे कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी, रासेलस, साक्रेटिसाचे चरित्र, अर्थशास्त्र परिभाषा, अनेक विद्या, मूलतत्व संग्रह ही त्यांची साहित्य कृतींची नावे आहेत. त्यानंतर आहे अच्युत गोडबोले, दीपा देशमुख यांनी कॅनव्हास, किमयागार, ग्रेट भेट, झपूर्जा भाग 1, 2, 3, नादवेद, बोर्डरूम, मनकल्लोळ भाग 1 व 2, मुसाफिर, जग बदलणारे, 12 जिनियस, ज्ञानोदय, मनात ही सर्व साहित्य कृती लिहिली. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार, म्हणी व त्यांचे अर्थ आणि तशाच प्रकारे प्रसिद्ध पुस्तके व त्यांचे लेखक ही सर्व माहिती डिस्कस केलेली आहे. वाक्प्रचार आणि प्रसिद्ध पुस्तके यावरती आपण अजून एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार आहोत. त्यामुळे जे विद्यार्थी पुणे महानगरपालिका सरळ सेवा भरतीची तयारी करत आहात त्या विद्यार्थ्यांनी सर्व व्हिडिओज व्यवस्थितपणे बघा. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच विचारा. धन्यवाद.